नमस्कार। वसई समिट वैचारिक परिसंवाद कार्यक्रम में मैं गरिमा राय आप सभी का स्वागत करती हूँ। आज के हमारे इस कार्यक्रम में उपस्थित अतिथिगण व मान्यवर महोदय महोदया एवं समस्त प्रबुद्ध श्रोतागणों का मैं अंतर हृदय से स्वागत करती हूँ। आप सभी महानुभावों ने अपने अति व्यस्त एवं कार्यरत दिनचर्या में से भी इस कार्यक्रम के लिए अपना बहुमूल्य समय दिया है, इसलिए आप सभी को बहुत बहुत साधुवाद और आभार। यह जानकर आप सभी को गर्व होगा कि ये वैचारिक परिसंवाद हम सभी ने स्वर्गीय श्री चिम्माजी अप्पा जी की पुण्यतिथि पर आयोजित किया है। कार्यक्रम शुरू करने से पहले मैं आप सभी को इस कार्यक्रम से थोड़ा अवगत कराना चाहती हूँ। वसई समिट वैचारिक परिसंवाद की संकल्पना देश काल परिस्थिति के अनुसार समाज के विभिन्न गतिविधियों को समझना और इसके प्रबुद्ध वर्ग के सामने चिंतन हेतु रखना है। इसके द्वारा सकारात्मक विमर्श, राष्ट्रीय विचारों का प्रचार हो, ऐसा आयोजन का मुख्य हेतु है। परिसंवाद में होने वाले सत्र दो भागों में विभाजित किए गए हैं। प्रथम सत्र में शिवकालीन इतिहास और जेंजी पर चर्चा होगी। उस सत्र के हमारे मुख्य पैनलिस्ट हैं माननीय श्री सुधीर थोराट जी, माननीय श्री डॉक्टर केदार फड़के जी, और इस सत्र के मॉडरेटर हैं माननीय श्री प्रभाकर सूर्यवंशी जी। दूसरे सत्र में एरा ऑफ मैनिपुलेटेड मीडियम्स पे चर्चा होगी, जिसके मुख्य पैनलिस्ट हैं माननीय श्री सुदीप्तो सेन जी व माननीय श्री भाव तोरसेकर जी, एवं इस सत्र के मॉडरेटर माननीय सुश्री कुमारी अदिति दधीच जी हैं। पुनः आप सभी मुख्य अतिथियों को मनपूर्वक आभार। तो चलिए सर्वप्रथम हम हमारी भारतीय संस्कृति पद्धति के अनुसार कार्यक्रम का दीप प्रज्वलन से शुभारंभ करते हैं। मैं हमारे माननीय मुख्य अतिथियों से निवेदन करूंगी कि आप मंच पर आकर माता सरस्वती के चरणों में दीप प्रज्वलित करें और इस कार्यक्रम का श्री गणेश करें। सभी महानुभाव का। पहले सत्र की शुरुआत करने से पहले मैं आप सभी के समक्ष हमारे प्रथम सत्र के मान्यवर महोदयों का परिचय कराना चाहूँगी। हमारे पैनलिस्ट माननीय श्री सुधीर थोराट जी, ये बचपन से ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के स्वयंसेवक रहे हैं। इन्होंने बीकॉम और एलएलबी में लौकिक शिक्षण प्राप्त की है। इनका स्वयं का व्यवसाय है। ये 1990 से 1994 तक संघ के पूर्णकालिक प्रचारक रहे हैं। वहीं से हर साल होने वाले शिव पुण्यतिथि कार्यक्रम से गत 33 वर्षों तक आज तक जुड़े हैं। रायगढ़ दुर्ग के विकास नियोजन में बहुमूल्य सहभाग रहा है तथा महाराष्ट्र शासन के रायगढ़ प्राधिकरण के सलाहकार सदस्य भी रहे हैं। शिवकालीन इतिहास के अभ्यासक और लेखक रहे हैं। विविध पुरस्कारों से सम्मानित 18वां शताब्दी हिंदवी साम्राज्य इस ग्रंथ के सह लेखक रहे हैं। पूरे देश भर में शिव चरित्र के लिए प्रचार और प्रसार करने हेतु प्रवास करते हैं। अब हम हमारे दूसरे पैनलिस्ट से मैं परिचय कराना चाहूँगी। माननीय श्री केदारनाथ फड़के जी, माननीय ने पीएचडी थीसिस और पोस्ट डॉक्टरल थीसिस में अद्भुत शिक्षण प्राप्त किया है। इनकी कुछ चंद किताबों के नाम हैं जिनमें विपुल लेखन इन्होंने किया है। द इकोनॉमी ऑफ द मराठा किंगडम, यह किताब मेरे पास यहाँ उपलब्ध है। आपको यह किताब आज विशेष डिस्काउंट में मिल जाएगी। इनकी दूसरी किताब, इन्होंने कई किताबें लिखी हैं,
मैं इनकी चंद किताबों के नाम लेती हूँ। श्री शिव राज्याभिषेक, नव्य युगाचा प्रारंभ, कोरोनेशन ऑफ छत्रपति शिवाजी, डॉन ऑफ न्यू एपोक, छत्रपति शिवाजी महाराज, यह इनकी कुछ किताब हैं। इनका फोर्ट्स आर्किटेक्चर ऑफ छत्रपति शिवाजी एंड शिव छत्रपतींच्या दुर्ग स्थापत्य करके इनकी अपकमिंग पब्लिकेशन आ रही है। इन्हें कई पुरस्कार और सम्मान दिए गए हैं, जैसे 2014 में अष्टगौरव साहित्य रत्न द्वारा इन्हें सम्मानित किया गया है। सह्याद्री गौरव विशेष सम्मान पुरस्कार द्वारा इन्हें सम्मानित किया गया है। इन्हें शिवराज भूषण से सम्मानित किया गया है। ऐसे कई अनेकों पुरस्कार इनसे इन्हें सम्मानित किया गया है। अब मैं आप सभी के समक्ष श्री प्रभाकर सूर्यवंशी जी का परिचय करूंगी, जो पेशे से पत्रकार है और इन्हें राजनीतिक और व्यावसायिक प्रशासन में लगभग 16 वर्षों का अनुभव है और साथ ही मीडिया प्रबंधक पत्रकार के रूप में प्रिंट मीडिया में 12 वर्षों का अनुभव है। इन्होंने दैनिक गावकरी के पुरावड़ी संपर्कक के रूप में काम किया है एवं मुख्य समन्वयक संपादकीय के रूप में काम किया है। तो चलिए बिना समय गवाए प्रथम सत्र को प्रारंभ करते हैं। जय। तो चलिए हम अपने प्रथम सत्र का शुभारंभ करते हैं। छत्रपति शिवाजी महाराज की धन्यवाद। माझ्या परिचयालाच सूत्रसंचालिका गळपटली, बरेचसे लोक मला ओळखतात, त्यामुळे माझा परिचय काय हे सांगण्याची गरज नाही। आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचे 8वा प्रताप, याच्या पुढे आपली गाडी जात नाही। आपल्यावर कसे संस्कार झाले त्यावर सारं काही अवलंबून असतं। आपल्या घरात शिवप्रतिमा असते। काही काळापूर्वी प्रत्येक घरात मराठी माणसाच्या, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मराठी माणसाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असायची। आज ती प्रतिमा दिसणं दुर्मिळ झालं आणि त्याचं कारण आहे हे जेनजी जनरेशन नेक्स्ट जे आले, ही जी काही नवी पिढी आले, त्यांना शिवाजी महाराजांचा, शिवरायांचा इतिहास हा पुरता समजलेला नाही। आज आपण प्रयत्न करणार आहोत या दोन मान्यवरांच्या सोबतीनं शिवरायांचा इतिहास तर आपण पाठ्यपुस्तकातून शिकलोय 4वीच्या 7वीच्या, पण त्याही पलीकडे एक शिवाजी महाराज आहेत। ते शिवाजी महाराज समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आज आपण करणार आहोत। पण या शिवचरित्राला, या शिव इतिहासाला समजून घेण्याचे काही कंगोरे आहेत, ते आज खास करून या दोन मान्यवरांच्या सोबतीनं आपण उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी सुधीरजी थोरातांशी ओळख करून द्यायची गरज नाही, मी त्यांच्यापासूनच सुरुवात करीन। सुधीरजी, आता जे वर्ष सुरू आहे ते शिवराज्याभिषेकाच्या 350 वर्षानंतरचं हे 351वं वर्ष सुरू आहे आणि या औचित्याचं आपण भान ठेवून या युवा पिढीला काय सांगू शकतो शिवराज्याभिषेकासंदर्भात? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या दिवसापासून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक याला प्रारंभ केला। जसं आपण विक्रम संवत म्हणतो, शालिवाहन शक म्हणतो, तसं शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापासून, म्हणजे त्यांच्या आधीच्या काळातले इस्लामी राज्यकर्ते सुद्धा जेव्हा राज्यावर यायचे तेव्हा आपापल्या नावाने एक कॅलेंडर किंवा कालगणना सुरू करायचे। शिवाजी महाराजांनी पण आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं एक कालगणना सुरू केली, त्याला नाव दिलं राज्याभिषेक शक। या राज्याभिषेक शक हे यंदा 350वं चालू आहे। तर या अर्थानं 350 वर्ष पूर्ण या वर्षीच्या, आता ज्या वेळेला येईल
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, त्या दिवशी 350 वर्ष पूर्ण होऊन 351 वर्ष लागेल. शिवाजी महाराजांच्या आधी जी काही आक्रमणं होती, इस्लामी आक्रमणं विशेषतः, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण करायचं ठरवलं. ते राज्य प्रत्यक्षात निर्माण करून पण दाखवलं आणि त्याची एका अर्थाने यशस्वीता कशात आहे तर ती राज्याभिषेकात निमित्ताने. कारण राज्य स्थापन कधी झालं प्रत्यक्ष, तर त्याला अधिकृतता कधी आली तर ती राज्याभिषेकामुळे आली. आणि म्हणून या राज्याभिषेकाचं एक विशेष महत्त्व आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधी कित्येक वर्ष हे कुठल्याही हिंदू राजाचा असा राज्याभिषेक झाला नव्हता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी केलेलं राज्याभिषेकाचं जे महत्त्व आहे ते अशासाठी आहे की ते पुढे टिकला दीर्घकाळ त्याचा परिणाम, आणि जो आजही आपल्याला दृश्य स्वरूपात पाहायला मिळतात. अर्थात आपल्या चर्चेत नंतर अनेक विषय येतील. मला एक त्याला जोडून प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता उल्लेख केला शिवपूर्व काळात अनेक आक्रमणं झाली. अनेक आक्रमणं यासाठी म्हणतोय की त्या आक्रमकांची नावंही आपल्या या पिढीला माहिती नाही. आक्रमणांची ही पद्धत असते, म्हणजे त्यावेळेला जी आपल्या या हिंदुस्थानावर आक्रमणं झाली, हिंदू धर्मावर आक्रमणं झाली, ती परतवून लावण्याचं काम शिवरायांनी केलं. आणि एक प्रकारे त्यांनी एक पायंडा पाडला की ही आक्रमणं कशी थोपवायची असतात, त्याचा विरोध कसा करायचा, त्याचा प्रतिकार कसा करायचा. आजच्या युगातही अशी अनेक आक्रमणं हिंदू धर्मावर होत आहेत. शिवपूर्वकालीन आक्रमणं, त्या काळचे आक्रमक आणि आजच्या युगात म्हणजे 2023 मध्ये हिंदू धर्मावर होणारी आक्रमण यांची कशी सांगड घालाल तुम्ही? मी एक थोडं सविस्तर 3-4 मिनिटात उत्तर देतो. आपल्या देशावरचं ज्ञात पहिलं मोठं आक्रमण जे आहे ते आजपासून साधारणतः 2500 वर्षांपूर्वी ग्रीक अलेक्झांडरनी केलं, आपल्याला सगळ्यांना माहिती. याच्यानंतर अनेक रानटी टोळ्या ज्याला म्हणता येईल अशा टोळ्यांनी इथली संपत्ती त्याच्या मोहापायी आपल्या देशावर आक्रमण केली. परंतु या अनेक टोळ्यांना एका अर्थाने आपण आपल्यामध्येच सामावून घेतलं. म्हणजे त्यांचं वेगळं अस्तित्व शकांचं, हुणांचं, कुशाणांचं असं काही राहिलं नाही. ते भारतीय संस्कृतीत विलीन होऊन गेले. पण 8व्या शतकात जे मोहम्मद बिन कासिमचं पहिलं आक्रमण झालं, त्या आक्रमणानंतर या इस्लामी आक्रमणांची धार ही वाढत गेली. आणि मी काही नावं फक्त उल्लेख करतो की जसं पहिलं, त्यानंतर 10व्या आणि 11व्या शतकामध्ये तुर्क होता गझनीचा मोहम्मद, त्याची आक्रमणं झाली. राजा जयपालवर त्यांनी आक्रमण केलं आपल्या देशातल्या आणि त्याच्यावर विजय मिळवला. त्याच्यानंतर पर्शियन आणि तुर्क असं संमिश्र वंशाचा मोहम्मद घोरी आला. त्याचं 12वं आणि 13वं शतक होतं. त्यांनी आपल्याला माहिती की पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला. त्याच्यानंतर तुर्क वंशाचा कुतुबुद्दीन ऐबक हा एका अर्थाने मोहम्मद घोरीचा गुलामच होता तो खरं म्हणजे, पण तो त्याच्या कर्तृत्वानं मोठा झाला. तर या कुतुबुद्दीन ऐबकनी सुद्धा 12व्या आणि 13व्या शतकामध्ये उत्तर भारतातला बहुतांश भाग, दिल्ली, लाहोर वगैरे या सगळ्यावर विजय मिळवला. त्याच्यानंतर एक तुर्क वंशाचाच अल्लाउद्दीन खिलजी आला. त्याची माहिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 13व्या आणि 14व्या शतकात विशेषतः त्याची आक्रमणं झाली. त्यातलं देवगिरीवरचं आक्रमण तर सगळ्यांना माहिती आहे. याच्यानंतर आला तुर्कच वंशाचा तैमूरलंग आला. तैमूरलंग हा त्याच्या भारतातल्या सर्वाधिक अत्याचारांसाठी हा प्रसिद्ध आहे. दुर्दैवानं आमच्याकडे आमचे कलाकार आपल्या मुलांची नावं तैमूरलंगवरनं ठेवत आहेत. 14व्या आणि 15व्या शतकातलं त्याचं हे आक्रमण होतं. त्याच्यानंतर मंगोल आणि तुर्क असं संमिश्र म्हणता येईल. बाबर आला. राम जन्मभूमीचा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बाबराचं आक्रमण विशेषतः उत्तर आणि पूर्व भारतामध्ये पण मग तो गेला. म्हणजे आत्तापर्यंतची आक्रमण उत्तर भारतावर होती ती, आता ती पूर्व भारताकडे पण पसरली. तर अशी आक्रमणं होत गेली आणि मग या बाबरानंतर ही सगळी मुघल राजवट आपण पाहतो. तर हा जो सगळा इतिहास आहे, अनेकांना वाटतं की हा सगळा आपला गुलामगिरीचाच इतिहास आहे. असं नाही आहे. या 500-700 वर्षांमध्ये सुद्धा हिंदू समाजाने जबरदस्त प्रतिकार केला आहे. आणि ठिकठिकाणी या सगळ्या प्रतिकार करत करत पण झालं असं की स्वतंत्रपणाने एक आमचे राजे लढत गेले आणि त्याचा परिणाम एक राजा पराभूत होत गेला आणि आमची सगळी एकामागे एक सार्वभौम सिंहासनं जी होती ती अशा पद्धतीने संपुष्टात येत गेली. आता दुसरा मुद्दा म्हणजे शेवटचा, तेवढाच मुद्दा सांगून थांबतो. या सगळ्या आक्रमकांनी हिंदू समाजाला अपेक्षित नसलेले नवीन नवीन आक्रमणाचे प्रकार अवलंबले.
म्हणजे आमच्या देशामध्ये आम्ही शरण आलेल्याला मारायचो नाही, क्षमा द्यायचो. परंतु आम्ही जेव्हा पराभूत झालो तेव्हा आम्हाला ठार मारलं जायला लागलं. आम्ही जेव्हा पराभूत झालो त्याच्या पुढच्या आक्रमकाकडनं, तेव्हा आमची घरदारं लुटायला सुरुवात झाली. हे हिंदू समाजाला अपेक्षित नव्हतं की आमचा राजा पराभूत झाला, आमचा काय दोष. त्याच्या पुढचा आक्रमक आला, त्याने आमची शेतीवाडी लुटायला सुरुवात केली. हे देखील हिंदू समाजाला अपेक्षित नाही. त्याच्या पुढचा आक्रमक आला, त्यांनी आम्हाला गुलाम म्हणून परदेशात नेऊन विकायला सुरुवात केली. हेही हिंदू समाजाला अपेक्षित नाही. याच्या पुढचा आक्रमक आला, त्यांनी आमच्या माता बहिणींवर अत्याचार करायला सुरुवात केली. त्याच्या पुढचा आक्रमक आला, त्यांनी आमची मठ मंदिरं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. ही आक्रमणाची धार प्रत्येक आक्रमकागणिक वाढत चालली होती. मग त्याच्या पुढचा आक्रमक आला, त्याने आमच्या मंदिरातल्या मूर्ती फोडून त्या मुद्दाहून मशिदींच्या पायऱ्यांमध्ये घालायला सुरुवात केली. याच्या पुढचा आक्रमक आला, त्या आक्रमकांनी हिंदू महिलांना, हे जे इस्लामी सम्राट असायचे, त्यांच्या जनानखान्यांमध्ये भरती करायला सुरुवात केली. त्यातनं ज्या शिल्लक राहतील त्या त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये, सरदारांमध्ये वाटायला सुरुवात केली. त्यातनं ज्या शिल्लक राहतील महिला त्या सैनिकांमध्ये वाटायला सुरुवात केली. त्यातूनही ज्या महिला शिल्लक राहतील आणि त्यांच्यावर त्यांची लहान मुलं असायची, त्यांचा एखादा स्टॉक म्हणून वापर केला जायचा. किराणा मालाच्या दुकानात वस्तू असतात ना कुठल्याही, अशा प्रकारचं. म्हणजे काय, जेव्हा जेव्हा ह्यांना पैशाची गरज लागेल तेव्हा या हिंदू ज्या कैदी करून आणलेल्या महिला आहेत आणि त्यांच्याबरोबरची मुलं यांना परदेशात गुलाम म्हणून नेऊन विकायचं आणि त्यातनं मिळालेल्या पैशातनं राज्यकारभार करायचा. अशा पद्धतीचे अन्याय, अत्याचार. याच्या पुढचा आक्रमक आला, त्यांनी आमच्यासमोर दोनच, हे शेवटचं सांगतो कारण अजून खूप आहेत असे आक्रमणाचे प्रकार. तर त्याच्या पुढचा आक्रमक आला, या आक्रमकाने आमच्यासमोर पर्याय ठेवला, एक तर इस्लाम धर्म स्वीकारा, नाहीतर मरणाला सामोरं जा. मग त्याच्याशी जे लढले ते मारले गेले. जे लढले नाहीत त्यांना त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. परंतु काही मंडळी अशी होती आणि मोठ्या प्रमाणात होती की त्यांना लढायचं पण नव्हतं, पण त्यांना इस्लाम धर्म पण स्वीकारायचा नव्हता. त्यांना त्यांनी सांगितलं, तसं जर असेल तर तुम्हाला जिजिया कर द्यावा लागेल. याचा अर्थ काय, आम्हाला आमच्याच देशात हिंदू म्हणून जिवंत राहण्यासाठी आमच्या देशावर चालून आलेल्या इस्लामी आक्रमकांना जो कर द्यावा लागत होता त्याचं नाव जिजिया आहे. तर अशा प्रकारे जी आक्रमणाची धार वाढत वाढत गेली ती त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं राज्य आलं. याची नंतर आपण चर्चा करणार आहोत. तुमचा जो शेवटचा मुद्दा होता तेवढाच सांगतो अर्ध्या मिनिटात. आजच्या आक्रमणांची धार सुद्धा हिंदू समाजाला कळत नाहीये. जी त्यावेळेला प्रत्येक आक्रमक नवीन 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 प्रकारचं आक्रमण घेऊन आला आणि हिंदू समाजाला वाटलं होतं अरे हे शेवटची परिसीमा अन्याय अत्याचाराची, याच्याहून आता अजून काही अधिक अत्याचार होणार नाही आणि दुसरा आक्रमक नवीन आक्रमणाचा प्रकार घेऊन यायचा. तसंच आत्ता चालू असलेल्या आक्रमणांचे जे प्रकार आहेत त्यातलं पहिलं एक महत्त्वाचं नाव घेता येईल तो म्हणजे लँड जिहाद. हा हिंदू समाजाला अजूनही कळत नाही आहे. मी अधिक वर्णन करायची गरज नाही मला वाटतं. आणि पुढचा आहे लव जिहाद, ज्याच्यासाठी कितीतरी प्रयत्न आपल्याला हिंदू समाजाला जागृत करायला लागतात. मला वाटतं पुढच्या सत्रामध्ये तो विषय अधिकृत येणारच आहे. लँड जिहाद आहे, लव जिहाद आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने चाललेले सायबर अटॅक्स आहेत. आता आज जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा भाऊंनी तो विषय सांगितला. हिस्ट्री ऑफ जिहाद नावाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यांना ते सापडलेला जो संदर्भ होता, त्यात जो स्टॅन्डर्ड ज्याची भाऊंनी कहाणी सांगितली की तो एक असा राज्यकर्ता होता आणि दुसरा राज्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी हा जिहाद थोपवण्याचा सगळ्यात आधी प्रयत्न केला होता. म्हणजे आजपासून 350-400 वर्ष आधी हा जिहाद जर कोणी थोपवण्याचा प्रयत्न केला होता तो ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि ते छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीत, या मराठा भूमीत जन्माला आले, इथे वाढले. त्यांचा वारसा घेऊन आपण पुढे जातोय आणि ह्या छोट्या छोट्या फुटकळ अशा लव जिहाद, लँड जिहादला घाबरून आपण ज्या पद्धतीने बचावात्मक होतोय ते कुठंतरी दुःखदायक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा शिवरायांच्या चरित्राकडे येऊया. केदारजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, राज्याभिषेकाचा जो काही सोहळा झाला त्याच्याबद्दल आपण वाचतो, ऐकतो, मोठमोठी महानाट्य झाली, त्यातून तो अनुभवले आहे आपण. पण राज्याभिषेक करायचा का? मी राजा झालो, मी ही भूमी जिंकून घेतली आहे आणि मी ह्या सगळ्या
जमिनीचा राजा, ह्या जमिनीवर जे राहतात, ही जी काही जनता आहे, ती जी प्रजा आहे, त्यांचा मी राजा आहे. म्हणून जी द्वाही फिरवायची असते किंवा दवंडी पिटायची असते म्हणून राज्याभिषेक केला असं म्हणतात. तसं नाही आहे. राज्याभिषेकाच्या मागचं एक शास्त्रोक्त कारण आहे, जे मला तुमच्याकडून समजून घ्यायचं. 1193 मध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला आणि दिल्लीवरची हिंदूंची सत्ता सर्वप्रथम गेली. विजयनगर साम्राज्य 7 जानेवारी 1565 शुक्रवार होता, सोमवार होता. तालिकोटच्या लढाईत विजयनगरचा पराभव झाला आणि विजयनगरच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. त्याच्यानंतर साधारण 109 वर्ष विजयनगरच्या पाडावानंतर आणि दिल्लीची सत्ता गेल्याच्या नंतर 400 वर्ष भारत भूमीमध्ये कोणीही हिंदू राज्यकर्ता हा सार्वभौम राहिला नव्हता. त्यामुळे राज्याभिषेक ही संकल्पना पाठीमागं पडलेली. राज्याभिषेक हा राजसूय यज्ञानंतर केला जात असे आणि राजसूय यज्ञ हा किमान 22 आणि कमाल 31 महिने चालत असे. त्यामुळे एवढा प्रचंड काळ यज्ञ करणं आणि त्याच्यानंतर स्वतःला राज्याभिषेक करून घेणं हे राज्यकर्त्यांना कठीण होऊन बसत असे. त्यामुळे ते राज्याभिषेक न करता दमदाटीनं तसंच राज्य चालवत असत. सार्वभौमत्व ही जी संकल्पना अपेक्षित आहे, मूर्धनाभिषेक म्हणजे ज्याच्या मस्तकावरती अभिषेक झालेला आहे असा राज्यकर्ता. त्यामुळे सार्वभौमत्व पुनर्प्रस्थापित करायचं आहे, हिंदू सार्वभौमत्व पुनर्प्रस्थापित करायचं आहे तर राज्याभिषेक झाला पाहिजे. लोकांना असं वाटतं की राज्याभिषेक ती निकड, ही आवश्यकता ही 1674 मध्ये निर्माण झाली. असं नाही. अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांच्या विरोधात चालून आला तेव्हा अफजल खान आणि शिवाजी महाराजांच्या दरम्यान जो पत्रव्यवहार झालेला आहे त्या पत्रव्यवहाराचं प्रतिबिंब शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून परमानंद गोविंद नेवासकर यांनी जो ग्रंथ लिहिला श्री शिवभारत किंवा अनुपुराण त्याच्यामध्ये पडल्याचं आपल्याला दिसून येतं. अफजल खानाने शिवाजी महाराजांना असं लिहिलं होतं की तुम्ही स्वतःच चक्रवर्ती राजाची चिन्हे धारण करता, अन्यायाने सुवर्ण सिंहासनावर बसता, स्वतंत्र होऊन वंदनीयांना वंदन करीत नाही, लुंग्या सुंग्यांना भीत नाही, लोकांचा निग्रहानुग्रह करीता, म्हणून तुम्हाला शिक्षा करण्यासाठी आदिल शहाने अफजल खानाला तुमच्या विरुद्ध पाठवून दिलेलं आहे. आपण कागदपत्रांची सहाय्यता घेतली तर राज्याभिषेकाची निकड किंवा आवश्यकता ही राज्याभिषेकाच्या अगोदरच जवळपास 15 वर्ष निर्माण झालेली होती. राज्याभिषेकानं दुसरी गोष्ट काय झाली तर कायदेशीरपणा, त्या राज्याला कायदेशीरपणा प्राप्त होणं आवश्यक आहे. तो कायदेशीरपणा प्राप्त झाला आणि केवळ कायदेशीरपणा प्राप्त झाला नाही तर राजमान्यता देखील मिळाली. तर कायदेशीरपणा प्राप्त झाल्याचा पुढं खूप मोठा परिणाम घडून आला. तो परिणाम काय होता? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या 6 वर्षात शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. पुढं 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात विरोधात्मकपणे लढा दिला. संभाजी महाराजांची अमानवी निर्घृण हत्या करण्यात आली. 11 मार्च 1689 संभाजी महाराजांची हत्या झाली. त्यानंतर राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीचा आश्रय घ्यावा लागला. जिंजी कुठं आहे? जिंजी चेन्नईच्या दक्षिणेला 150 किलोमीटर आहे. तिथं जाऊन त्यांना आश्रय घ्यावा लागला. तेव्हा मराठ्यांनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाच्या विरोधात पुढे लढा चालू ठेवला. शिवाजी महाराजांना एक गोष्ट चांगलीच माहित होती की आज आपापसात वतनाकरिता भांडणारे मराठे उद्याच्याला त्या सिंहासनाकरता लढतील आणि पुढे तेच झालं. मराठ्यांनी त्यांचा राजा गमावला, मराठ्यांनी त्यांची राजधानी गमावली, मराठ्यांची वस्ती स्थानं म्हणजे मुघलांनी त्यांचे दुर्ग जिंकून घेतले, परंतु मराठा सैनिक कुठेही गेले नाहीत. राजाराम महाराजांनी 4 जून 1691 हनुमंत घोरपडे आणि कृष्णाजी घोरपडे या दोघांना एक पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये राजाराम महाराजांनी त्या दोघांना असं सांगितलं की तुम्ही रायगड जिंकून घ्या, तुम्ही विजापूर जिंकून घ्या, तुम्ही औरंगाबाद जिंकून घ्या, तुम्ही गोवळकोंडा जिंकून घ्या, तुम्ही औरंगाबाद म्हणजे सध्याचे छत्रपती संभाजीनगर जिंकून घ्या आणि तुम्ही दिल्ली जिंकून घ्या. हे सर्व तुम्ही जर का जिंकलत तर मी तुम्हाला 6 लाख कोण सरंजाम देईल. आता ते बिचारे मराठे होते,
हिंदू धर्मासाठी लढत होते, भगव्या झेंड्याखाली लढत होते, म्हणून त्यांनी राजाराम महाराजांच्या शब्दांवरती विश्वास ठेवला. एक नाव घेतो, माझ्या शिक्षकांना आवडणार नाही, इतिहास संशोधकांनी अशी नावं घ्यायची नसतात, पण जे काही प्रचलित समाज मन आहे ते लोकांना समजावं म्हणून ते नाव घेतो. की जर का दिल्लीचे महान मुख्यमंत्री असते तर त्यांनी विचारलं असतं की मी तुमच्यावर का विश्वास ठेवू, तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जी व्यक्ती सांगतीये मी तुम्हाला 6 लाख फोन सरंजाम देतो, ती व्यक्ती कोणी साधी सुधी व्यक्ती नसून कायद्याने स्थापन झालेल्या राज्यावर कायदेशीररित्या स्थानापन्न झालेली व्यक्ती आहे. म्हणून त्या व्यक्तीच्या शब्दाला तेवढी किंमत आहे, हे त्या राज्याभिषेकाचं महत्व आहे. राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर अल्पावधीतच शिवरायांचा अंत झाला दुर्दैवी. पण त्यानंतरही ही जी काही मोगलाई होती, जी संपूर्ण हिंदुस्थानात पसरू पाहत होती, ती कुठेतरी थांबली होती आणि ती संपली, कालोघात संपली. पण असं म्हटलं जातं की मोगलाई संपण्यामागे काही आर्थिक कारणं होती. आर्थिक कारणं नव्हती, त्यामागे मराठेशाहीच होती. तर ती कशी होती ते तुम्ही मला तुमच्या शब्दात सांगा. औरंगजेबाचा मुलगा अकबर यांना औरंगजेबाच्या विरोधात बंड केले आणि अकबर पहिल्यांदा राजपुतान्यात गेला 1678ला. तिथून तो खाली छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. औरंगजेब 15 मार्च 1682ला औरंगाबादेला आला. औरंगजेब हे आदिलशाही आणि कुतुबशाही सुलतानांना ही गोष्ट माहीत होती की जोपर्यंत मराठे उभे आहेत तोपर्यंतच आदिलशाहीचं आणि कुतुबशाहीचं अस्तित्व आहे. औरंगजेबानं पहिल्यांदा आदिलशाही बुडवली. 12 सप्टेंबर 1686ला आदिलशाही त्यानं जिंकून घेतली आणि 21 सप्टेंबर 1687ला त्यानं कुतुबशाही जिंकली. आणि फक्त एकच औरंगजेबाच्या दृष्टिकोनातून मुघलांना एकच शत्रू उरलेला, तो म्हणजे मराठे. त्याने सगळा आपला मोर्चा मराठ्यांच्याकडे वळवला. पुढे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अमानवीरित्या अतिशय क्रूरपणानं त्यांची हत्या केली. तरी देखील मराठ्यांचं राज्य काही संपलं नाही. मराठे लढत राहिले, 17 वर्ष लढत राहिले. औरंगजेबाला पहिल्यांदा असं वाटलं की ही जी लढाई आहे ती लगेच संपेल, म्हणजे किती 1 वर्ष 2 वर्ष, परंतु तो 82ला औरंगाबादेला आल्याच्या नंतर 5 वर्ष तर आदिलशाही घेण्यातच गेली. अजून 1 वर्ष कुतुबशाही घेण्यात गेली. 20 फेब्रुवारी 1707ला त्याचा मृत्यू झाला. तेव्हा त्याचे सगळे रिसोर्सेस संपलेले. हाफी खान ज्यानं मुंतखाबुल लुबाब हा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये त्यानं ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. शहाजहाननं जो काही पैसा राखून ठेवलेला तो औरंगजेबानं दक्षिणेच्या युद्धात सगळा उडवून टाकला. 1-2 उदाहरणं म्हणून सांगतो. औरंगजेबानं मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्याची जी मोहीम हातात घेतली, मराठे जोपर्यंत त्या किल्ल्यात सर्व काही सामग्री आहे तोपर्यंत ते किल्ला लढवत असत. आणि एकदा का सामग्री संपली की ते मुघलांची बोलणी लावत, जेवढे जास्त पैसे मिळतील तेवढे ते जास्त पैसे घेत आणि पैसे मिळाले की किल्ला देऊन टाकत. मग औरंगजेब त्या किल्ल्यावरती भरपूर सामग्री भरत असे आणि एका रात्रीत मराठे पुन्हा तो किल्ला जिंकून घेत असत. विशाळगड सारखा किल्ला आहे. विशाळगड मराठ्यांनी 2 लाख रुपये घेऊन मुघलांना दिला. वरती गेल्याच्या नंतर मुघल पाहतायत तो काय, तिथली सगळी सामग्री संपून गेलेली होती. सिंहगडासाठी औरंगजेबाने 50,000 रुपये मोजले. इथं तो जो 25 वर्ष गुंतून पडला, हे जे 25 वर्ष युद्ध चाललंय, जगाच्या इतिहासात एकमेव असं उदाहरण आहे की एवढं प्रदीर्घ वर्ष युद्ध चाललं आणि मराठ्यांनी एका तत्वाला जोरदार धक्का दिला. ते तत्व असं होतं की एखादी लढाई हरल्याने युद्ध हरत नाही. त्यामुळं मराठ्यांनी औरंगजेबाचा दीर्घकालीन युद्धात पराभव केला. अलीकडं काय आहे, मुघल इतिहासकारांना मराठांना कोणतंही महत्व द्यायचं नाही. मग त्यांची कारणं कोणती आहेत, तर ॲग्रेरियन क्रायसिस झाल्या. ॲग्रेरियन क्रायसिस झाल्या त्याचं एक साधं उदाहरण सांगतो. 1595ला आईने अकबरी हा ग्रंथ लिहिला गेला आणि 1665ला औरंगजेबानं जमीन महसूल व्यवस्था सुधारण्यासाठी बिहार सुब्याचा जो दिवाण होता त्याचं नाव होतं रसिकदास, त्याला फरमान लिहिलं. मधल्या 70 वर्षात त्या व्यवस्थेत कोणताही बदल घडून आला नाही.
70 वर्षात ती व्यवस्था बदलत नसेल तर ती व्यवस्था ढासळणार आहे किंवा ती व्यवस्था एवढी परिपूर्ण आहे की त्या व्यवस्थेत कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही. पुढं औरंगजेब जेव्हा इकडं आला तेव्हा औरंगजेबाने इकडे शेती व्यवस्थेवरती लक्ष दिलेलं आहे. मुघल इतिहासकारांनी मुघल साम्राज्याचा पाडाव होण्याची जी कारणं दिलेली आहेत त्याच्यातलं त्यांचं पहिलं कारण आहे शेती व्यवस्थेचा पाडाव घडून आला. त्यामुळं औरंगजेबाकडं सैनिकांचे पगार द्यायला पैसे राहिले नाही, सैनिकांना जागीर देण्यासाठी त्याच्याकडे जमीन राहिली नाही, मनसबदारांची संख्या अतिशय वाढली. त्यांनी अजून दिलेली कारणं मग औरंगजेबाचा उत्तरेवरती म्हणावा तेवढा होल्ड कंट्रोल राहिला नाही. ही सगळी कारणं तकलादू आहेत. ही सगळी कारणं फक्त आणि फक्त मराठ्यांचा उदय झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली म्हणून ही सगळी कारणं तयार झालेली आहेत. त्याची 2-3 साधी उदाहरणं सांगतो. जर का मराठ्यांचा उदय झाला नसता तर काय झालं असतं? औरंगजेबाला मराठ्यांचं राज्य संपवण्यासाठी खाली उतरावं लागलं नसतं. दुसरी गोष्ट भरपूर सैन्य ठेवावं लागलं नसतं. तिसरी गोष्ट त्यांना आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकून घेतली तेव्हा हे सगळं सैन्य कुठं जाणार? एकतर त्यांना स्वतःच सामावून घेतलं नसतं तर हे सगळं सैन्य मुघलांच्या विरोधात केलं असतं आणि नाहीतर ते मराठ्यांना येऊन मिळाले असते. मराठ्यांना येऊन ते जर का मिळाले असते तर त्याच्यासाठी अजून कठीण होऊन बसलं असतं. अजून एक महत्वपूर्ण गोष्ट सांगतो. जी जमीन मराठ्यांच्या ताब्यात होती ती जमीन औरंगजेबाला मिळाली असती, त्याच्यातूनही उत्पन्न मिळालं असतं आणि या सगळ्या सैनिकांना जागीर देता आली असती. हे सगळं कशामुळं झालं? हे सगळं झालं त्याच्या धार्मिक धोरणामुळे झालं. त्यानं मराठ्यांच्या विरोधात जी मोहीम उघडली त्या मोहिमेला त्यानं जिहाद असं म्हटलेलं आहे. एकट्या औरंगजेबानं जिहाद म्हटलं असतं तर आपण हा मुद्दा काय झाला? एकट्या औरंगजेबानं जर का त्या मोहिमेला जिहाद म्हटलं असतं तरी आपण सोडून दिलं असतं. औरंगजेबाचे जे मनसबदार आहेत ते देखील त्या मोहिमेला जिहादच म्हणतायत आणि मराठ्यांच्या विरोधातलं युद्ध एवढं प्रदीर्घ लांबलं त्यामुळं हा सगळा बोऱ्या झाला. त्यामुळं त्याचा जो पाडाव घडवून आलेला आहे त्याच्यासाठी जी आर्थिक कारणं निर्माण झाली त्याच्यासाठी मराठे कारणीभूत आहेत. आणि मराठे का कारणीभूत आहेत? कारण तो धर्मांध आहे, त्या जिहादसाठी तो पेटलेला आहे म्हणून ही सगळी कारणं निर्माण झाली. म्हणून मुघल इतिहासकार जी सांगतायत ती कारणं मुघल साम्राज्याच्या पाडावाची कारणं नसून त्याची 100 कारणं असतील तर त्याचं पहिलं कारण हा मराठी सत्तेचा उदय आणि उरलेली 99 कारणं पहिल्या कारणावरती आधारलेली आहेत. म्हणजे अगदी छत्रपतींच्या निधनानंतरही म्हणजे शिवरायांच्या त्यानंतर संभाजी महाराजांच्या राजाराम महाराजांच्या पेशव्यांनी जो राज्यकारभार केला 18व्या शतकात एक मोठी मोहीम जी प्रदीर्घ काळ चालली होती ती मोहीम मला आज आठवते कारण आपण वसई नगरीत बसलो आहे आणि ती मोहीम होती वसईच्या पोर्तुगीजांविरुद्ध चिमाजी अप्पांनी लढलेली मोहीम. आणि आज चिमाजी अप्पांची पुण्यतिथी आहे तर आपण त्यांना अभिवादन करूया चिमाजी अप्पांना. त्यांनी जी प्रदीर्घ चालवलेली मोहीम जिंकली त्यांना जे प्रोत्साहन मिळत होतं ज्याला आपण रसद म्हणतो, ही रसद म्हणजे सामानाची रसद नाही, म्हणजे निधी दारुगोळा ती रसद नाही, ही वैचारिक रसद होती जी एक प्रकारे छत्रपतींकडून पेशव्यांकडे आली होती आणि पेशवे त्या रसदीवरती ह्या पुढच्या मोहिमा सगळ्या राबवत होते. त्यातलीच ही एक मोहीम होती. या मोहिमेचा दूरगामी परिणाम झालेले आहेत पुढे भारतीय राजकारणावर. ते नेमके काय परिणाम होते? बघा कसं असतंय, आकाशात धूमकेतू दिसतो, एक क्षण दिसतो आणि तो दिसायचा नाहीसा होऊन जातो. परंतु सूर्य असतो तो तळपत असतो आणि सर्वांना प्रकाशित करत असतो. पुढं शिवाजी महाराजांचं स्मरण सर्वांनी केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे, राजाराम महाराजांनी केलेलं आहे, महाराणी ताराराणींनी केलेलं आहे, शाहू महाराजांनी केलेलं आहे, बाजीराव साहेबांनी केलेलं आहे, चिमाजी अप्पांनी केलेलं आहे, नानासाहेब पेशव्यांचं पत्र आहे, सुंदर पत्र आहे. त्याच्या शेवटी त्यांनी एक असं वाक्य लिहिलंय, ज्यांना ते लिहित आहेत त्यांना, की आम्ही गनिम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. ही जी परंपरा चालू आहे ती शिवशाहीची परंपरा आहे. पुढं 1792 मध्ये
गोविंदराव काळेंनी नाना फडणवीसांना लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यात शिवाजी महाराजांचा पराक्रम वर्णन केलेलं आहे. आणि हा जो डार्क एजिस आहे, साधारण 1200 ते 1650 हा जो सगळा कालखंड आहे, या कालखंडामध्ये भारतातले राज्यकर्ते नादान झाले म्हणून यवनांचं इस्लामचं प्राबल्य वाढलं आणि शिवाजी महाराजांनी हिंदूंचं राज्य निर्माण केलं. हे 1792 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हे शिवाजी महाराजांचं स्मरण सर्वांनी ठेवलेलं आहे. अजून एक 1792 मध्ये जेव्हा टिपूच्या विरोधात मराठे, निजाम आणि इंग्रज एकत्र आले आणि टिपूचा पाडाव केला, तेव्हा पटवर्धनांच्या कागदपत्रामध्ये शिवशाही असा शब्द आलेला आहे. ही जी राज्याची परंपरा आहे, शिवाजी महाराजांचीच परंपरा ती पुढे चालली आणि तो जो अखंड प्रेरणेचा स्रोत आहे तो आज देखील कायम आहे. की पुढं मराठ्यांना एक सेटबॅक बसला, इंग्रजांच्याकडून त्यांचा पराभव झाला. जनरल लेक याने 1802 मध्ये आग्र्याचा लाल किल्ला हा मराठ्यांच्याकडून जिंकलाय, मोगलांच्याकडून नाही. 1803 मध्ये त्याने दिल्लीचा लाल किल्ला मराठ्यांच्याकडून जिंकलाय, मोगलांच्याकडून नाही. त्यामुळे ग्रँट डफ, एल्फिन्स्टन, जनरल लेक हे जे प्रत्यक्ष रणांगणावरती लढलेले इंग्लिश सोल्जर्स आहेत, ते कधीही असं म्हणत नाहीत की या देशाचं राज्य इंग्रजांनी मुघलांच्याकडून घेतलंय. नाही, ते असं म्हणतात की या देशाचं राज्य आम्ही मराठ्यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि पुढं आपण जर का क्रांतिकारकांचा इतिहास पाहिला तर आपणाला दिसून येतं की सर्व क्रांतिकारकांची मुख्य प्रेरणा स्रोत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या वसईच्या मोहिमेचा एक अजून इम्पॅक्ट असा होता की खाली जे टोपीकर होते ना, गोवा आणि पॉंडेचेरीपासून सगळे, त्यांच्यावर एक वचक बसला होता. हा, त्यांनी परत त्याचे 2 परिणाम आहेत. एक म्हणजे 1684 संभाजी महाराजांची गोव्यावरती जी मोहीम झाली आणि दुसरं म्हणजे चिमाजी अप्पांची वसईची मोहीम झाली. याच्यानंतर पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या अंतर्गत राजकारणात कधी हस्तक्षेप केला नाही. हा त्याचा सर्वात मोठा परिणाम आहे. पोर्तुगीज घाबरले, त्यांचं कंबरडच मोडलं. त्याच्यामुळं एवढे बॅकफूट वरती गेले की त्यांना काही उपद्व्याप करण्यासाठी त्यांच्यात शक्तीच राहिली नाही. असा सगळा आपला दैदिप्यमान इतिहास आहे मराठेशाहीचा, मराठ्यांचा. पण तो शिकवताना किती संकुचित वृत्तीनं शिकवला गेला आपल्याला. जे आपली 4थीची जी पाठ्यपुस्तकं आहेत, ज्यात इतिहास म्हणून आपण वाचतो, त्यात मराठेशाही अगदी शेवटाला येते. आधी सुरुवातीला मोगलांचंच गुणगान, अकबर, बिरबल, हे सगळं आपण वाचतो, ऐकतो. मला वाटतं की NCERTचा जो अभ्यासक्रम आहे त्यात पण मराठेशाहीबद्दल फक्त 2.5 पान आहेत. हे सगळं हे हा जो काही काळोख जो दाटलाय ना, जे आपल्या एका प्रखर इतिहासाला दाबून टाकण्याचं जे कारस्थान आहे, ते कुठेतरी उजळण्याचं काम शिवशंभू विचार मंच करत आहे. आणि त्या मंचामार्फत तुम्ही जे काही कार्य करताय त्या कार्याबद्दल जेवढी माहिती मला आहे तेवढीच माहिती मला वाटतं इथले बसलेल्यांना, प्रेक्षकांपैकी काही उपस्थित आहे त्यांना असेल. तर तुमच्याकडून मला ते सविस्तर जाणून घ्यायचं आहे की ज्या पद्धतीनं आपल्या इतिहासावर आक्रमण होतं आहे, जसा हा इतिहास दाबला जातो आहे, ते खोडून काढण्याचं काम करण्यासाठी तुम्ही अगदी सक्षमपणे जे काही कार्य चालवलेलं आहे ते जरा विस्तृतपणे आपण सांगावं. आत्ता प्रभाकरजींनी म्हटलं त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी जर NCERTचा म्हणजे सेंट्रल बोर्डाचा जर सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये मराठेशाहीला सगळी मिळून 1.5 ते 2.25 पानं आहे. महाराष्ट्रात सुद्धा 4थी आणि 7वीला थोडा थोडा हा इतिहास शिकवला जातो. बाकी सगळा अन्य वेगळाच इतिहास आमच्याकडे पण शिकवला जातो. म्हणजे ज्याला वेटेज म्हणू आपण आमच्या. मग या इतिहासाचं एवढं महत्त्व काय आहे तर जगाच्या पाठीवर जेवढे देश आहेत त्या देशांमध्ये जिथे जिथे मुस्लिमांची आक्रमणं झाली, म्हणजे आधी समजा ख्रिश्चनांची झाली आपण म्हणूया, कारण ख्रिश्चनांचा उगम आधीच आहे, जिथे जिथे ख्रिश्चनांची आक्रमणं झाली 2-2, 5-5, 10-10 वर्षांमध्ये देशच्या देश ख्रिश्चन झाले. राज्यकर्त्याचा धर्म बदलला, प्रजेचा धर्म बदलला. जिथे मुस्लिमांची आक्रमणं झाली अवघ्या 2, 5, 10 वर्षांमध्ये मूळ ग्रीक, मूळ रोमन, मूळ इजिप्शियन या संस्कृतीचे कोणी फॉलोअर्सच राहिलेले दिसत नाहीत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार करा,
700-800 वर्ष आम्ही हे अन्याय अत्याचार सहन करत होतो आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी हे राज्य घडवलं वगैरे वगैरे. असं जगाच्या पाठीवर अन्य कोणत्याही देशात घडलेलं नसताना आणि इतका अभिमानास्पद इतिहास आमच्या देशात घडलेला असताना आमच्या देशाच्या सेंट्रल बोर्डामध्ये आणि आमच्या स्वतःच्या राज्यामध्ये सुद्धा त्याला एवढं कमी स्थान आहे. हा सगळा विचार लक्षात घेऊन आम्ही नवीन पिढीला हा सगळा योग्य आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने इतिहास त्यांच्यासमोर यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून. आम्ही गेले 6-7 वर्ष 8 वर्ष दरवर्षी 2 दिवसाची एक कार्यशाळा घेतो आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले सगळे दिग्गज इतिहासकार, अर्थात त्यात डॉक्टर केदार फाळके पण आहेत, पण बाबासाहेब पुरंदरे पण त्यामध्ये येत होते. आजचे दिग्गज इतिहासकार ज्यांना मानलं जातं गजाभाऊ मेंदळे आहेत किंवा डॉक्टर सदानंद मोरे आहेत, शेषराव मोरे आहेत, पांडुरंगजी बलकवडे आहेत, अशी अनेक मंडळी ह्या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये येऊन मार्गदर्शन करतात. त्यातनं आम्ही एक मोठ्या प्रमाणात आत्ता महाराष्ट्रभर योग्य इतिहास मांडणाऱ्या वक्त्यांची फळी उभी केली आहे, योग्य पद्धतीने लेखन करणाऱ्या लेखकांची फळी उभी केली आहे. सोशल मीडियावर आज अनेक मंडळी योग्य पद्धतीने इतिहास मांडतात किंवा चुकीचा इतिहास मांडणाऱ्यांना बरोबर काउंटर पण करतात. तर अशा पद्धतीने काही काम चालू आहे आमचं त्या शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून. त्याचबरोबर आम्ही नवीन पिढीसाठी एक शिवचरित्र स्पर्धा सुरू केली आहे आणि या शिवचरित्र स्पर्धेसाठी आम्ही 7वीच्या पुढच्या सगळ्या मुलांना घेतलं आहे आणि त्यांना समजेल, म्हणजे 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सगळी मुलं त्याच्यामध्ये सहभागी होतात. या मुलांना समजेल अशा भाषेत आम्ही पूर्ण मराठीशाही ही 3 पुस्तकांमध्ये विभाजित केलेली आहे आणि या 3 पुस्तकांवर आधारित आम्ही शिवचरित्र स्पर्धा घेतो. त्यातूनही आत्ता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये योग्य पद्धतीने शिवचरित्र आणि मराठीशाहीचा इतिहास पोचून त्याच्यातनं जागृती होती असं दिसतंय. याशिवायही आम्ही अनेक उपक्रम करत असतो. दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांबरोबर तिथलं योग्य पद्धतीने दुर्ग संवर्धन व्हावं यासाठी आम्ही अनेक संस्थांबरोबर कार्यरत असतो. याशिवाय आत्ता यावर्षीचा राज्याभिषेक शक 350 चालू आहे, तर आम्ही एकूण मराठेशाहीच्या या संपूर्ण इतिहासावर 100 पुस्तकं प्रकाशित करायला घेतलीत आणि 20 फेब्रुवारीला त्यातली आत्ता 30 पुस्तकं आमची प्रकाशित होतात पहिला संच म्हणून आणि हा संच एकूण 100 पुस्तकांचा असणार आहे. आत्तापर्यंत आमची 30 पुस्तकांचं लेखन पूर्ण झालेलं असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आत्ता 30 पुस्तकं प्रकाशित करतोय. या सगळ्या इतिहासावर छोट्या छोट्या पुस्तिका असतील, या साधारणतः 30 पानापासून 50-60 पानांपर्यंत ज्या पुस्तिका आहेत आणि या पुस्तिकांच्या माध्यमातून हा सगळा योग्य इतिहास क्रमाक्रमाने सगळ्या समाजापर्यंत जावा असा आमचा प्रयत्न आहे. आत्ता अजून एक गोष्ट केदारजींबद्दल आहे म्हणून लगेच सांगतो की शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकाच्याच निमित्तानं शक 350च्या निमित्तानं केदारजींनी एक पुस्तक लिहिलं आहे. तर ते पुस्तक राज्याभिषेक विषयावरचं पुढच्या महिन्यामध्ये आमचं प्रकाशित होतं आहे. एकाच दिवशी मराठी, हिंदी आणि इंग्रजी 3ही आवृत्त्या त्या पुस्तकाच्या आम्ही प्रकाशित करतो आहे. याशिवाय आम्ही मोडी लिपीची जी ऐतिहासिक कागदपत्र सगळी आहेत त्यांचं संशोधन करून मोडी लिपीतले संशोधनात्मक 100 खंड प्रकाशित करायचा एक उपक्रम हातामध्ये घेतला आहे. तो अर्थात लॉंग टर्म आहे, 5-6 वर्ष तो उपक्रम चालणार आहे अजून, पण तो याच्यामधनं खूप मोठ्या प्रमाणात या मराठीशाहीचा इतिहास जो आहे तो वास्तव स्वरूपाचा हा समाजासमोर येईल. अर्थात त्या खंडांची, त्या 100 खंडांची ताकद एवढी असेल की त्याच्यामधनं अनेक जण, म्हणजे काही 100 जण PhD करू शकतील या इतिहासावर. तर ते मूलभूत असा संशोधनात्मक 100 खंडही आम्ही प्रकाशित करायला घेतले. अशा पद्धतीचे आमचे उपक्रम चालू आहेत. हे केवढं मोठं तुम्ही कार्य करताय ते गरजेचं यासाठी आहे की आजच्या युगामध्ये नरेटिव्ह सेटिंगचं वातावरण आहे. हे युगच नरेटिव्ह सेटिंगचं आहे, सगळं काही नरेटिव्हवर चालतं. एक प्रकारचं नरेटिव्ह सेटिंग शिवरायांबाबतही होत आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते, त्यांच्याकडे गार्द्यांची फौज होती, त्यांच्याकडे मुसलमानांची तुकडी होती, जे काही त्यांचे अंगरक्षकही मुस्लिम होते. अशा काही पसरवलं जातं ज्याचा उल्लेख करायचा नव्हता मला, पण शिवाजी महाराजांचे गुरुही याकूब बाबा नावाचे कोणीतरी एक मुस्लिम सुफी संत होते असंही म्हटलं जातं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला फक्त तुम्हाला एवढं विचारायचं आहे की खरंच असं काही होतं का? कारण ज्या छत्रपतींनी मुघलांनी आक्रमण करून जी मंदिरं पाडली हिंदूंची, ती मंदिरं उभी केली, त्यांचे जीर्णोद्धार केले, आपल्या देवादिकांना मान सन्मान मिळवून देण्याचं काम ज्या छत्रपतींनी केलं आणि त्यांच्या स्वराज्याचं नावच मुळी हिंदवी स्वराज्य होतं.
त्या हिंदवीचा वेगवेगळा अर्थ आपापल्या सोयीने लावला जातो, पण हिंदवीचा खरा अर्थ वेगळाच आहे. हे हिंदूंचं राज्य म्हणजे हिंदवी राज्य होतं, हिंदवी स्वराज्य होतं. पण त्यातला हिंदू कुठेतरी बाजूला काढून ज्या पद्धतीनं एक वेगळं सेक्युलर नरेटिव्ह सेटिंग जे सुरू आहे, त्याबद्दल तुमचं काय मत? प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या काही गोष्टी जर आपण अभ्यासल्या किंवा पाहिल्या तर हिंदू धर्म, हिंदू समाज, हिंदू संस्कृतीच्या साठी त्यांनी काय काय केलं. एक सगळ्यात उत्तम उदाहरण आहे भाषाशुद्धीसाठी केलेला प्रयत्न. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 500-700 वर्ष इस्लामी राजवट आक्रमणं होती आणि हे आक्रमण भाषेवरही झालं होतं. आणि म्हणून अगदी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची सुद्धा जी पत्र असायची, या पत्रापैकी 70-80% शब्द हे उर्दू किंवा फारसी असायचे. शिवाजी महाराजांनीच प्रयत्न केला भाषाशुद्धीसाठी. रघुनाथ पंत हनुमंते आणि दुंडेराज लक्ष्मण व्यास दोघांना काम दिलं की आपल्या भाषेवर आक्रमण झालेले शब्द काढा शोधून, आणि असे एकूण जवळजवळ 1400 शब्द त्या दोघांनी शोधून काढले आणि त्याला पर्यायी हे संस्कृत किंवा मराठी प्रचूर असे शब्द दिले. म्हणजे होतेच मूळ आपल्याकडे, ते त्याला पर्यायी म्हणून त्यांनी समोर ठेवले. भाषाशुद्धीसाठीचा प्रयत्न हा निश्चित त्यातनं आपल्याला झालेला दिसतो. शिवाजी महाराजांनी केलेला साधू संतांचा सन्मान, अनेक ठिकाणी त्यांनी दिलेल्या म्हणजे मंदिरांसाठी, साधू संतांसाठी दिलेली मंदिरांची व्यवस्था लावून दिलेल्या, त्याच्यासाठी त्या दिलेल्या सनदा वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं. शिवाजी महाराजांनी कुठलीही मशीद बांधली नाही. अगदी रायगडावर सुद्धा शिवाजी महाराजांनी मशीद बांधली नाही. शिवाजी महाराजांनी असलेल्या मशिदीचं हे गोदामात रूपांतर केलंय. जेव्हा तिथे राज्य त्यांनी मिळवलं कल्याण भिवंडीच्या इकडे, तेव्हा त्या मशिदीचं त्यांनी उलट गोदामामध्ये रूपांतर केलंय. अनेक मंदिरांना मात्र शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आपल्याला दिसते. एक उत्तम उदाहरण आहे, पुढच्याच महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की 22 जानेवारीला श्रीराम जन्मभूमीच्या मंदिराचं प्राथमिक पहिल्या टप्प्याचं बांधकाम सगळं पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन त्या दिवशी माननीय पंतप्रधान आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. हे जे मंदिर पाडलं गेलं होतं ते बाबराच्या काळात पाडलं गेलं होतं. शिवाजी महाराजांनी जी मंदिरं त्यांच्या आधीच्या काळात उद्ध्वस्त केली होती, त्यातल्या जीर्णोद्धाराचं पहिलं उदाहरण घालून दिलं, आणि ते म्हणजे गोव्याचं सप्तकोटेश्वर मंदिर. 1668च्या सुमाराला गोव्यावर त्यांनी जेव्हा स्वारी केली तेव्हा पोर्तुगीजांनी आणि त्याच्या आधीच्या इस्लामी आक्रमकांनी पण जे नष्ट केलेलं होतं ते गोव्याचं सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार किंवा पुनर्निर्माण ज्याला आपण म्हणून ते शिवाजी महाराजांनी केलं. तर ही एक गोष्ट आहे. याच्याच बरोबर परावर्तनासाठी शिवाजी महाराजांनी केलेलं काम. जर त्यांना ते हिंदू मुस्लिम सगळं सारखं वाटत असतं तर नेतोजी पालकरांना का हिंदू धर्मात त्यांनी परत घेतलं असतं. म्हटलं असे आहे मुसलमान राहा तिथेच. परंतु जेव्हा नेतोजी पालकरांना संधी मिळाली आणि ते स्वराज्यात परत आले, शिवाजी महाराजांनी मोठं काम केलं, त्यांना परावर्तन करून हिंदू धर्मात घेतलं. एवढंच नाही तर आपलं नातं पण त्यांच्याशी जुळवलं. तर अशा अनेक गोष्टी आहेत शिवाजी महाराजांच्या. त्यांनी निर्माण करायला सांगितलेले ग्रंथ, त्यानंतर हे मंदिर जीर्णोद्धार, भाषाशुद्धीसाठी केलेले प्रयत्न, परावर्तनासाठी केलेले प्रयत्न, या सगळ्यामधनं एक नक्की दिसून येतं की हिंदू समाजाच्या हितासाठीच हे राज्य निर्माण करण्याचे शिवाजी महाराजांचे प्रयत्न होते. आणि म्हणून हे शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं हिंदू पण काढून घेऊन त्यांना सेक्युलर म्हणून दाखवण्याचा एक प्रयत्न या सगळ्या आजकालच्या सेक्युलर मंडळींकडनं चालला आहे. कारण शिवाजी महाराजांचं हिंदुत्व एकदा काढून घेतलं की तुम्ही ज्याला आदर्श मानता तोही असाच होता, अशा पद्धतीची मांडणी करता येते आणि हिंदू समाज हा हळूहळू त्याच्या या मूळ विषयांपासून दूर जाऊ शकतो, असं सगळा यातला प्रयत्न आहे. आणि त्यांना म्हणून सेक्युलर दाखवण्याचा जो प्रयत्न चालला आहे तो यातनं चाललेला आहे. घर वापसी हा जो हे जे अभियान आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवलं जातं आहे, त्याचे खरे जनक छत्रपती शिवाजी महाराज होते. तर विनोदाचा भाग सोडला तर केदारजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की छत्रपती शिवरायांना आपण देवत्व बहाल केलेलं आहे, आपण त्यांना पूजतो. म्हणजे प्रत्येकासाठी आज देवारातल्या फळीवरती ज्या पद्धतीनं त्यांची कुलदैवतं मांडलेली असतात, तिथेच कुठेतरी बाजूला छत्रपती शिवराय दिसतात. शिवाजी महाराज त्या देवत्वापेक्षाही वेगळे होते. तो एक सामान्य माणूसही होता, तो एक चांगला राज्यकर्ता होता, तो एक चांगला प्रशासक होता. हे सगळे जे गुण आहेत ना शिवाजी महाराजांमधले, त्याच्यावर तुमचा विशेष अभ्यास आहे. तुम्ही
इकॉनॉमी ऑफ मराठा किंगडम जे पुस्तक तुमचं विक्रीसाठी ठेवलेलं आहे, त्यातही तुम्ही छत्रपतींचा जो अर्थव्यवहार आहे, अर्थशास्त्र आहे, त्याबद्दल लिहिलेलं आहे. छत्रपतींचं प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ छत्रपती, हेही तुम्ही अभ्यासलेलं आहे. हे थोडेसे वेगळे कंगोरे आहेत, म्हणजे ज्याकडे मराठी माणसाचं सर्वसाधारण पटकन लक्ष गेलेलं नाही आहे. आजचं जे JNG किंवा JN नेक्स्ट आपण म्हणतो, हे UPSC MPSCची तयारी करत असतात, तर निव्वळ त्यात एक शिवाजी महाराज म्हणजे काहीतरी एक पॉलिटिकल गुरु किंवा या पद्धतीनं आपण शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासतो. पण त्याही पलीकडे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्रही आहे, शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्यही आहे. याबद्दल तुम्ही खोलवर जाऊन अभ्यास केलेला आहे. त्यात सापडलेले शिवाजी महाराज कसे होते? सुरेंद्रनाथ सेन नावाचे महान इतिहासकार होऊन गेले. त्यांनी 1924 साली त्यांच्या PhDचा जो थिसिस होता, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम ऑफ द मराठाज, तो कोलकाता विद्यापीठाला सबमिट केला. त्याची सुरुवातच त्यांनी असे केलेली, शिवाजीज ग्रेटनेस ॲज अ मिलिटरी रूलर हॅज नेवर बीन कंटेस्टेड, बट हिज ग्रेटनेस ॲज अ सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेटर इज परहॅप्स स्टील मोर अनडाउटेड. तर लोकांनी मिलिटरी रूलर भरपूर पाहिला, परंतु तो जो सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेटर आहे तो मात्र लुप्त होऊन गेला. त्यांचं सगळ्यात मोठं काम काय असेल तर त्यांनी रिफॉर्मेशन जे घडवून आणले ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी पहिल्यांदा वतनदारी व्यवस्था रिफॉर्म केली. अगदी थोडक्यात सांगतो, वेळ नाही. गावचे 4 वतनदार असत. ज्यानं गाव वसवलं त्याला म्हणायचं पाटील, त्याच्या हाताखाली हिशेब ठेवण्याचं काम करणारा त्याला म्हणायचं कुलकर्णी, ह्या दोघांना सहायता करणारा त्याला म्हणायचं चौगुला, आणि या तिघांना सहायता करणारा त्याला म्हणायचं येसकर. अनेक गावांचा मिळून एक परगणा तयार होत असे. परगण्याचा प्रमुख त्याला म्हणायचं देशमुख, आणि त्याच्या हाताखाली हिशेब ठेवणारा त्याला म्हणायचं देशपांडे. हे गावचे वतनदार, परगण्याचे वतनदार निराळे होते, बाजारपेठेचे वतनदार निराळे होते. ज्यानं बाजारपेठ वसवली त्याला म्हणायचं शेटे, त्याच्या हाताखाली अकाउंटिंग करणारा महाजन, आणि ह्या दोघांना सहायता करणारा चौधरी. असे भरपूर वतनदार होते. आणि हे वतन हे हेरेडिटरी होतं. एक वतनदार मेला की त्याचं वतन दुसऱ्याला मिळायचं. त्यामुळे या लोकांच्याकडे भरपूर पैसे होते. ते एकाची बाजू सोडून दुसऱ्याकडे जायचे. स्वतः शिवाजी महाराज, शहाजी राजे हे मोठे जहागीरदार होते, आणि शिवाजी महाराजांचे राजकीय आदर्श हे त्यांचे पिताश्री म्हणजे शहाजी राजे आहेत. आणि शहाजी राजे हे जेव्हा एका सत्तेकडून दुसऱ्या सत्तेकडे जात असत, तेव्हा शहाजी राजे एकटे जात नसत. त्यांच्याबरोबरचं जे काही 10-15 हजार सैन्य आहेत ते सगळ्याच्या सगळं घेऊन जात असत. त्यामुळे शिवाजी महाराजांनी वतनदारी व्यवस्था रिफॉर्म करण्यापूर्वी जागीर व्यवस्था पूर्ण ॲबॉलिश करून टाकली. शिवाजी महाराजांनी कुणालाही जागीर दिल्याचं आपल्याकडे एकही उदाहरण नाही, अजिबात नाही. मग त्यांनी वतनदारी व्यवस्था सुधारली. वतनदारांना त्यांचे नियम ठरवून दिले की तुम्ही किती रेव्हेन्यू गोळा करायचा आहे, तो केवढा गोळा करायचा आहे, त्याचा पर्सेंटेज किती आहे, तो कधी भरायचा आहे, हे सगळे नियम ठरवून दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम ठरवून दिला की मोठमोठे वाडे हुडे कोट बांधायचे नाहीत, साध्या घरात राहायचं. एक वतनदारी व्यवस्था रिफॉर्म केल्याच्या नंतर त्यांनी शेती व्यवस्थेकडे लक्ष दिलं. थोडं फास्ट सांगतो, लोकांना समजणार नाही. शेतीची मोजणी करून घेतली. आता ते खूप मोठा विषय आहे, त्याला 2-3 तास लागतील. पण त्याच्यातला एक नियम केला. हे जे सगळे सुलतान होते, सुलतानांच्याकडे जमीन महसूल हा पैशातच भरावा लागत असे. त्यामुळे एकाच वेळी आलेलं पीक आणि पैशात महसूल भरावा लागणार आहे, म्हणून बाजारात धान्याची वाढलेली आवक, त्यामुळे पुरवठा वाढल्या कारणानं बाजारात धान्याचे गडगडणारे भाव, याच्यातून शेतकऱ्यांचं आणि सरतेशेवटी सरकारचं होणारं नुकसान, हे नुकसान टाळायचं असेल तर पुरवठा नियंत्रित केला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही महसूल पैशात पण भरा आणि महसूल धान्यात पण भरा. तुम्हाला जर का महसूल पैशात भरायचा असेल तर 33% भरावा लागेल, आणि महसूल धान्यात भरायचा असेल तर 40% भरावा लागेल. तर 7% जास्त कशासाठी? महसूल जेव्हा धान्यात स्वीकारला जातो तेव्हा व्यवस्था लावावी लागते. त्या व्यवस्थेचा तिकडे खर्च येतो. त्या सगळ्या खर्चासाठी महसूल धान्यात स्वीकारला, त्याचा त्यांना फायदा काय झाला? टोळधाड आली, दुष्काळ पडला किंवा भरपूर पाऊस झाला, पीक नष्ट झालं, अशा वेळेला काय करणार? धान्याच्या स्वरूपात महसूल स्वीकारल्यामुळे अगोदर धान्य गोळा केलेलं वापरता येईल.
सैन्याला धान्य लागेल तेव्हा हे धान्य वापरता येईल, आणि शत्रू आपल्या राज्यावरती आक्रमण करेल तेव्हा देखील धान्याची टंचाई निर्माण झाली तर महसुलाच्या स्वरूपात गोळा करून ठेवलेलं धान्य आपल्याला वापरता येईल. एकदा शेती व्यवस्था सुधारली, त्यांनी अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिलं. कर व्यवस्था आहे, छोटे मोठे मिळून किती कर असतील कल्पना करा. मराठी कागदपत्रांचं जर का आपण थोडंसं अवलोकन केलं आपल्या असं लक्षात येईल 100 पेक्षा जास्त कर आहेत. हे सगळे कर अबॉलिश करून टाकले. महाराज म्हणाले एकदाच भरा, 50% भरा, मी सगळे कर अबॉलिश करून टाकतो. अर्धल असा तिथं शब्द आलेला आहे. रिझर्व्ह फंड्स क्रिएट केले. आपणाला उद्याच्याला मुघलांच्या विरोधात दीर्घकालीन लढा उभा करायचा आहे, त्याच्यासाठी 1,25,000 होन, एक होन म्हणजे 3.5 ते 4 रुपये एवढा राखीव निधी बाजूला काढून ठेवला. आणि 1,75,000 होन हे फक्त आणि फक्त गडकोटांच्या दुरुस्ती करता शिवाजी महाराजांनी एवढे पैसे बाजूला काढून ठेवले. आणि शिवाजी महाराजांच्या पत्रांमधली ही वाक्य आहेत की जे वक्ती मुघलांची झगडा चालू होईल, म्हणजे जेव्हा मुघलांची लढाई चालू होईल तर आपल्याकडे पैसे नसतील तर पळापळ होईल. रिझर्व्ह फंड्स बाजूला काढून ठेवले. त्यांनी स्वतःची नाणी स्वतः पाडली. होन हे सोन्याचं नाणं आहे, ते साधारण 2.5 ते 3 ग्रॅम आहे, आणि शिवराई तांब्याचं नाणं आहे, ते 10 ते 11-12 ग्रॅम आहे. त्याच्या एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती अशी देवनागरीत अक्षरं कोरलेली आहेत. सार्वभौमत्व म्हणजे नक्की काय ते इथं आपणाला कळतं. मुघल बादशाह आदिलशाही आणि कुतबशाही सुलतान यांची नाणी फारसी भाषेत आणि फारसी लिपीमध्ये मजकूर असणारी आहेत. भारतात ज्या युरोपीय कॉलनी होत्या त्यांची नाणी त्या त्या देशांच्या भाषेत रोमन लिपीत मजकूर असणारी आहेत. परंतु शिवाजी महाराजांची नाणी ही मराठीत आहेत आणि तो जो मजकूर आहे तो देवनागरी लिपीमध्ये त्याच्यावरती कोरलेला आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं ऍडमिनिस्ट्रेटर सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराजांचं धैर्य. आपण वॉर मॅनेजमेंट जरी घेतलं तरी ते लिडिंग फ्रॉम फ्रंट, स्वतः ते उभे राहतात. ते असं नाही त्या आग्र्याला गेले तर ते स्वतः तिथून जेवढ्या लोकांना काय जेवढ्या जनावरांना देखील घेऊन गेले सगळ्यांना जिवंत परत घेऊन आले. अफजल खानाच्या वेळेला ते असं नाही म्हणाले की तुम्ही जाऊन लढाई करा, ते स्वतः गेले. शायस्ता खानाच्या विरोधात ते स्वतः गेले. त्यामुळे लिडिंग फ्रॉम फ्रंट हा जो त्यांच्यातला गुण आहे तो आज सगळ्यांनी शिकण्याची आवश्यकता आहे. धैर्य सगळ्यात महत्वाचं. अजून एक त्यांचा गुण जो आज सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे त्यांचं निष्कलंक चारित्र्य. चारित्र्याच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या आदर्श त्यांच्या मातोश्री जिजामाता आऊसाहेब आहेत, आणि राजकीय कारकिर्दीच्या बाबतीत त्यांचे आदर्श त्यांचे पिताश्री शहाजी राजे आहेत. जिजामातांच्या बद्दल जयराम पिंडे नावाचा जो कवी होता त्यांनी खूप सुंदर काव्य केलेलं आहे. जशी चंपकेशी फुले फुल्ल जाई, भली शोभली जास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबू जंबू द्वीपाला, करी सावुली माऊलीसी मुलाला. असं जयराम पिंडेनी जिजामाता आऊसाहेबांचं वर्णन केलेलं आहे. आणि शहाजी राजांचं देखील त्यानं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, जगदीश विरंचु को पूछत है कव सिष्टी रची रख्यो कोन कहा, करी जेरी कही जयराम विरंचे जिही लोक जिहा के तिहा, ससी वो रबी पूरब सोय रहो तुम सर सिंधु महा, और उत्तर दक्षिण रचन को इत साहजू है तो उत्तर में साही जहा. त्याचा अर्थ असा आहे की भगवान विष्णूने सृष्टीची रचना केली आणि ब्रह्मांना विचारलं की तुम्ही सृष्टीची रचना केली आहे खरं आहे, परंतु या सृष्टीच्या रचनेकरता कोण कोण कुठं कुठं ठेवलंय. त्यांनी सांगितलं पूर्वेचं रक्षण करण्यासाठी सूर्य आहे आणि पश्चिमेचं रक्षण करण्यासाठी चंद्र आहे. कारण तेव्हा शहाजहान बादशाह होता. उत्तरेचं रक्षण करण्यासाठी शहाजहान आहे, मात्र दक्षिणेचं रक्षण करण्यासाठी शहाजी महाराज साहेब आहेत. तुम्ही शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे ती मुद्रा संस्कृत आहे. वयाच्या 16व्या वर्षी तयार केलेली ती मुद्रा आहे. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णुर विश्ववंदिता साह सुनो शिवसैस्या मुद्रा भद्राय राजते. त्याचा अर्थ असा आहे, प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंद्य असणारी शहाजी महाराजांचे सुपुत्र शिवाजी महाराजांची ही मुद्रा लोक कल्याणासाठी शोभून दिसत आहे. ही मुद्रा कुणासाठी आहे? त्यांच्या प्रजेसाठी, आणि त्या मुद्रेमध्ये जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी. शहाजी राजांची मुद्रा फारसी भाषेत आहे.
जिजामाता आऊसाहेबांची मुद्रा फारसी भाषेत आहे. शहाजी राजांच्या सर्व कारभाऱ्यांच्या मुद्रा या फारसीत आहेत. मात्र अवघ्या 16 वर्ष वय असणाऱ्या शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत मध्ये आहे. तेव्हाच लोकांना या गोष्टीची जाणीव झालेली असणार आहे. आता एका नव्या सृष्टीची सुरुवात झालेली आहे. त्यामुळं तो एक निश्चित जाणीवपूर्वक केलेला राजकीय संकेत आहे. हे जे सगळे शिवाजी महाराजांचे प्रयत्न आहेत त्याच्या पाठीमाग शहाजी राजांचा मोठा वाटा आहे. अजून एक सांगतो की शहाजी राजे किती मोठे आहेत. शहाजी राजांच्या बद्दल कोण बोलत नाही, सगळे शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतात. पण शहाजी राजांनी 1633 ते 1636 असं 3 वर्ष निजामशाही वाचवण्यासाठी जो लढा दिला. शाहजहानाचा जो दरबारी इतिहास आहे बादशाहनामा, त्याच्या पानापानांवरती शहाजी राजांचं नाव आलेलं आहे. शहाजी राजांची पत्र आहेत आज आपल्याकडं. अतिशय बलाढ्य व्यक्तिमत्व होतं. एक आठवण म्हणून सांगतो, जयरामांनीच लिहिलंय. जयराम एकदा बेंगलोरात गेला आणि त्यानं 12 गोलाकार नारळ मांडून ठेवले. थोडा वेळ होतोय पण लोकांचा जरा कंटाळा घालवतो, तर असलं कोणी सांगत नाही ना. मग ते 12 नारळ शहाजी राजे यायचे होते, तर शहाजी राजांना शंख ध्वनी करून उठवलं जात असे. मग शहाजी राजे उठले की 2 पराती असत, एका परातीत तूप असे आणि एका परातीत तेल असे. त्याच्यात शहाजी राजे आपला चेहरा पाहत. मग ते बाहेर आल्याच्या नंतर त्यांची आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर जरीपटका, भगवा जरीपटका बर का, हा हे खूप महत्वाचं आहे, भगवा जरीपटका, त्याच्या खालतून ते जात. मग ते पारिजातकाच्या झाडाखालतून जात. मग त्यांचं सैन्य त्यांच्या संचलनासाठी उभं असे. तिथं शहाजी राजे त्या सैन्याचं सगळं निरीक्षण करत आणि मग ते दरबारात येत. शहाजी राजे दरबारात येण्यापूर्वी त्यांचे मंत्री अगोदरच दरबारात आलेले असत आणि मग दरबारात कामकाजाला सुरुवात होत असे. आणि शहाजी राजे दरबारात आले आणि ते 12 गोलाकार नारळ मांडून ठेवलेले ते पाहून अचंबित झाले. म्हणले 12 गोलाकार नारळ मांडण्याचं प्रयोजन काय आहे? तर जयराम पिंडे शहाजी महाराजांना असं म्हणाले की मी 12 भाषांमधून काव्य करतो. शहाजी महाराज म्हणाले की माझ्यावरती कोणी जर का असं काव्य रचेल तर मी त्याला हत्ती बक्षीस देईन. तेव्हा जयरामांनी काय काव्य रचलंय शहाजी राजांच्या वरती? 12 भाषा ललित शाह नरेशराने अकर्णिले, ऐकून घेतले. मज म्हणे मृदुल स्वराने, म्हणजे अतिशय मृदू स्वरात म्हणाले. ऐसे सिकोन कवी जे मजला पहाती, त्या लागी देईन मी धुरंदर मत्त हाती. 12 भाषांचे पंडित असणाऱ्या शहाजी राजांनी जयराम पिंड्यांना असं म्हटलं की माझ्यावरती कोणी काव्य रचेल तर त्याला मी हत्ती बक्षीस देईन. तर नुसता हत्ती द्यायचा नसतो, त्याचा खर्चही द्यायचा असतो, कारण तो खर्च दांडगा असतो. असं हे सगळं शिवाजी महाराजांची कारकीर्द आहे, त्याची ही सगळी पार्श्वभूमी आहे. लोक त्या 4 घटनांमध्ये अडकून गेलेले आहेत, पण त्याचा जो एकूण आवाक आहे तो खूप मोठा आहे. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे. मगाशी भाऊनी खूप सुंदर उदाहरण दिलं. एवढे कमी लोक आहेत. औरंगजेब मराठ्यांच्या विरुद्धच नाही, कोणाही विरोधात एखादी मोहीम उघडतो तेव्हा कमीत कमी 60-70 हजार सैन्य पाठवून देतो. तुम्ही एवढ्या मोठ्या सैन्याच्या विरोधात कशी लढाई करणार आहे? त्यांची स्ट्रॅटेजी आहे, त्यांच्या टॅक्टिक्स आहेत, फोर्ट्स आर्किटेक्चर आहे. आपण तिकडं पाहिलं का हो? तुम्ही रायगडाला जिब्राल्टरची उपमा दिलेली आहे. आपण कधी रायगडावरती गेलो? मी आता रायगडवरती वॉटर प्रिझर्विंग कॅपॅसिटी मोजली की रायगडवरती किती पाणी साठवलं जाऊ शकत असेल. मी एक 50 ठिकाण मी इथं साक्षीदार बसलेले आहेत. इतिहासाचा एक नियम आहे. सुरेंद्रनाथ सेनांनी फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी नावाचा ग्रंथ लिहिला. 1 ओळीचा नियम आहे, ह्याच्या पलीकडे इतिहास संशोधन काहीही नाही. तो नियम असा आहे, इट इज एन एक्झिओम प्रमाणभूत तत्व. इट इज एन एक्झिओम इन द हिस्टॉरिकल इन्व्हेस्टिगेशन दॅट नो एनी अथॉरिटी हावेवर ग्रेट इज मोर रिलायबल दॅन हिज सोर्सेस. एखादा इतिहास संशोधक एखादं विधान करतो, त्याचं महत्व किती? त्यानं दिलेल्या पुराव्याने एवढं, नो मोर नो लेस. रायगडची वॉटर प्रिझर्विंग कॅपॅसिटी मी स्वतः मोजली आहे, ती 9 कोटी लिटरांच्या वरती आहे. डेफिनेटली ती 10-15 कोटी लिटर, कमीत कमी 9 कोटी लिटर.
आज विदर्भ मराठवाड्यात काय स्थिती आहे, 1000 फूट खोल बोरवेल खोदलं तरी आपणाला पाणी मिळत नाही. आपण काय शिकलो शिवचरित्रातून? आपल्या राष्ट्राचं रक्षण करायला पाहिजे. शिवाजी महाराजांना मुघलांना एक पत्र लिहिलं शिवाजी महाराजांनी, आणि ते पत्र 1664 मध्ये फारसी भाषेतून लिहिलं. शिवाजी महाराजांनी असं लिहिलं की समंदे तलाशे बेकयास मुहाफिज ते वतन खुद लाजिमा. माझ्या भूमीचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. ही भूमी कशी आहे? समंदे तलाशे बेकयास, म्हणजे येथे कल्पनेचा घोडा देखील नाचविणं मुश्किल आहे. आज मनात येतं की असं आपल्या शत्रूंना देखील कोणीतरी ठणकवायला पाहिजे. त्या दिशेने आपण जेव्हा वाटचाल करायला चालू, तेव्हा आपण म्हणू की आपण शिवचरित्राचं खरोखर आचरण करत आहोत आणि आपण शिवचरित्रातून काहीतरी शिकलो. शिवचरित्राचा आवाका एवढा मोठा आहे की आपल्याला जो वेळ दिला होता तो वेळ अगदीच कमी आहे असं म्हणता येईल. कारण आपण जर शिवचरित्राचा मागोवा घेत गेलो तर आपल्याला महिने पुरणार नाहीत. इतका मोठं शिवचरित्र आहे आणि त्या शिवचरित्राच्या या महासागरात आपण जितक्या वेळा आपण काय म्हणतो त्याला आपण त्यात उतरण्याचा प्रयत्न करू, तो इतका खोल आहे की त्याचं थांग लागणं अशक्य आहे. आज आपण अगदीच थोडक्यात या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. तरुणांसाठी हे शिवचरित्र, मग त्या शिवचरित्रातला शिवराज्याभिषेक, मग शिवरायांचे अर्थशास्त्र, शिवरायांचं व्यवस्थापन कौशल्य, या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेता घेता आपल्याला तरुणांना संदेश द्यायचा होता. पण तरुणांपेक्षा मला वाटतं या समस्त भारतवर्षानं शिवचरित्राचा एक आदर्श ठेवून जर वाटचाल केली तर त्यासारखं दुसरं चांगलं काहीच नाही. या सगळ्या आपल्या चर्चेचा समारोप करताना मला थोराजी तुम्हाला विचारायचं आहे की यातून निचोड काय निघाला? म्हणजे आपण आता एक तासभर आपण जी काही चर्चा केली, तरुणांना आपल्याला मार्गदर्शन करायचं होतं की शिवचरित्र आणि शिवरायांचा इतिहास आणि जेनजी, आता हे जनरेशन नेक्स्ट वगैरे सगळं बाजूला ठेवूया, पण याचा सारांश काय? मला जे 4-5 महत्त्वाचे मुद्दे वाटतात आत्ताच्या चर्चेच्या अनुषंगाने देखील. एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर 1680ला त्यांचं निधन झालं आणि पुढच्या अवघ्या 80 वर्षाच्या आतच त्या राज्याचं एक अंदाजाने मी म्हणतोय जवळजवळ 20 पट मोठं राज्य निर्माण झालं. शिवाजी महाराजांनी जे काही रचना आता केदारजींनी सांगितल्या त्या लावून ठेवल्यात त्याचा तो परिणाम आहे. अटक ते कटक जे आपण ज्याला आपण म्हणतो. एक यातला ड्रॉबॅक काय, तर आपला हा जो राजकीय विजय झाला, या राजकीय विजयाचं आपण सांस्कृतिक विजयात रूपांतर नाही करू शकलो. म्हणजे काय, तर आमच्या देशावर हे जेव्हा इस्लामी आक्रमक आले ना, त्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार बळजबरी सगळं करून धर्मांतर करायला लावलं ना लोकांना, आणि इस्लामची संख्या जगभरातही अशीच वाढलेली आपण पाहतो, तलवारीच्याच हात जोरावर वाढली. मग आम्ही पण तलवारीच्या जोरावर विजय मिळवला होता की 2/3 भूभाग भारताचा आमच्या ताब्यात होता, परंतु आम्ही परधर्मात गेलेल्यांना पुन्हा आमच्या धर्मात नाही आणू शकलो. हे जे राजकीय विजयाचं सांस्कृतिक विजयात रूपांतर करायला पाहिजे होतं त्याच्यात हिंदू समाज कमी पडला. काही आपल्यात अंगभूत दोष आहेत असं आपण समजूया. आपल्या देशाची जी काही प्राचीन ओळख आहे ती पुसण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला, आणि ती ओळख पुसण्याचा त्यांनी त्यांच्या पद्धतीने इतिहास मांडून प्रयत्न केला. तेव्हा आपल्याला आपली मूळ ओळख जी आहे ती मिळवून देण्याचं काम हे या शिवाजी महाराजांच्या इतिहासानेच केलंय. म्हणजे शिवाजी महाराज आधीच होऊन गेले होते, पण त्यांचा जो इतिहास आहे ना, त्या इतिहासानेच आमची ही जी मूळ ओळख आहे प्राचीन राष्ट्राची ती पुन्हा मिळवून देण्याचं काम करण्यात मोलाची भूमिका बजावली, आणि म्हणून शिवचरित्र त्या अर्थानं महत्त्वाचं आहे. आपल्याला एक असं वाटत होतं की या सगळ्या इस्लामी राजवटी, इस्लामी सत्ता आहेत त्या नष्ट केल्या की आमच्या देशासमोरच्या सगळ्या समस्या संपतील, आणि म्हणून राजकीय विजय मिळाला पाहिजे. इस्लामी सत्ताधीशांना इथनं संपुष्टात आणलं पाहिजे, त्यांना संपुष्टात आणलं की आमच्या समस्या संपतील. पण तो असं झालं नाही ना. मराठ्यांनी विजय मिळवला मुघलांवर, ठीक आहे, आमच्यातही काही दोष निर्माण झाले म्हणून त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला, आणि इंग्रजांनी
आपली सत्ता इथे प्रस्थापित केली. परंतु माझा सांगण्याचा हे असा हेतू आहे की या काळात या देशातल्या विभाजनवादी शक्ती प्रबळ झाल्या. म्हणजे इस्लामची लोकसंख्या वाढली, तिकडे बंगालच्या बाजूला वाढलेली आहे, पंजाबच्या बाजूला इकडे वाढली, ते दोन्ही भारतापासून अलग झाले. म्हणजे काय, विभाजनवादी शक्ती प्रबळ झाल्या. विभाजनवादी शक्ती प्रबळ झाल्यामुळे भारताची फाळणी झाली जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा. मग आज अशा कोणत्या विभाजनवादी शक्ती येतो, त्यांचा अभ्यास करायला पाहिजे. आजच्या काळात जसं मी मगाशी म्हटलं ना, आजच्या काळातली आक्रमणं कोणची आहेत, लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, वगैरे वगैरे वगैरे. तसं आजच्या काळात कोणत्या विभाजनवादी शक्ती आहेत, त्या जर प्रबळ होत असतील तर आजही त्या आम्हाला घातक आहेत. म्हणून या विभाजनवादी शक्ती ओळखण्याची एक गरज आहे. त्याच्याच बरोबर आमच्या हिंदू समाजामध्ये असलेलं एक जे आंतरिक एकत्व आहे ते प्रबळ करण्याची गरज आहे. मग रामायण घेतलं तर आमच्या देशभरातल्या सगळ्या प्रांतांमध्ये रामायण दिसतं ना, त्या त्या भाषेमध्ये. महाभारत दिसतं, आमचे वेद दिसतात, उपनिषदं दिसतात, वगैरे वगैरे वगैरे, शंकराचार्यांनी केलेली कामं, अमुक तमुक सगळे. तर हे जे हिंदू समाजातलं आंतरिक एकत्व आहे, हे एकत्व प्रबळ करायची गरज आहे. आणि म्हणून विभाजनवादी शक्ती पण ओळखण्याची गरज आहे, आणि आमच्यात असलेलं आंतरिक एकत्व आहे त्याचा अभ्यास करून ते प्रबळ होण्यासाठी काय काय करता येईल हेही करण्याची गरज आहे. आणि म्हणून शेवट मला जे वाटतं की हे आंतरिक एकत्व प्रबळ करण्याची जी प्रेरणा आहे ती आपल्याला एका अर्थाने शिवाजी महाराजांपासून मिळालेली आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर आमच्या संपूर्ण देशाचे नायक आहेत. आणि म्हणून देशाचे नायक म्हणूनच त्यांना सगळीकडे त्यांची मांडणी केली गेली पाहिजे, शिवाजी महाराजांनी केलेल्या कामाची ही ओळख. आणि म्हणून महाराष्ट्रात आपण शिवाजी महाराज की जय म्हणतो तर महाराष्ट्राबाहेरचे लोक म्हणतात काय खूळ लागले या लोकांना, काय सारखं आहे शिवाजी महाराज की जय, काय म्हणतात, एवढं माहितीच नाही शिवचरित्राबद्दल, त्यांनी केलेल्या एवढ्या कामाबद्दल. आणि म्हणून ही ओळख जी आहे ही शिवाजी महाराजांची, ही आमचा राष्ट्रीय नायक अशी ओळख करून द्यायला आपण कमी पडतोय. आणि म्हणून आमच्यातले संकुचित सगळे मतभेद वगैरे काय सगळे दूर ठेवून आम्ही शिवाजी महाराजांना राष्ट्रीय नायक म्हणून त्यांना सगळ्या समाजासमोर, देशासमोर आणलं पाहिजे. आणि ती दृष्टी ही नवीन पिढीला यावी यासाठी पुढच्या काळात आपण प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. ते प्रयत्न आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत. शिवमुद्रेचा वापर भारतीय नौदलाच्या ध्वजावर करणारा हा पहिला पंतप्रधान ज्याने शिवछत्रपतींचा जो विचार आहे तो समजलाय, उमजलाय, तोच पुढे घेऊन चाललाय. या सगळ्या सत्राचा समारोप करताना कुणी यातून काय घेतलं मला माहित नाही. मी फक्त एक वाक्य किंवा एक ती काव्यपंक्ती आहे जी कवी भूषणाने लिहिलेली. काशी की कला जाती मथुरा भी मस्जिद होती, अगर शिवराय न होते तो सुन्नत होत सब. हे अंतिम सत्य. पूर्ण छंद म्हणू का? पूर्ण छंद म्हणू का? म्हणू जरूर जरूर पूर्ण छंद ऐकूयात कवी भूषणांचा. आता सांगितलेलं. यस यस. देवल गिरावते फिरावते निशान अली, ऐसे समय राव राने सभी गए लपकी, गौरा गणपतिया आप औरन को देती ताप, अपनी मुकाम अब मारी गए दबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रबकी, काशी की कला गई मथुरा मस्जिद भई, शिवाजी न होत तो सुन्नत होत सबकी. त्याचा अर्थ असा आहे की सगळीकडची देवळं पाडून टाकली, त्यांच्या धर्माचा प्रसार केला. आपल्या गौरी गणपती ह्या सगळ्यांची जी काही पुण्याई होती ती सगळी लयाला लागली. साधू संतांनी पुण्य कमवलेलं होतं ते देखील गेलं आणि आपल्या लोकांना पीर पैगंबर हेच मुख्य देव असं वाटायला लागलं. औरंगजेबानं ऑगस्ट 1669 मध्ये काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलं. जानेवारी 1670 मध्ये मथुरेचं केशवरायाचं मंदिर पाडलं. अशा हजारो मंदिरं पाडली. संपूर्ण हिंदुस्थानातून हिंदूंचं अस्तित्व संपुष्टात येतंय की काय अशी स्थिती निर्माण झालेली असताना शिवाजी महाराज मुघलांच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी हा लढा उभा केला. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की काशी की कला गई मथुरा मस्जिद भई, शिवाजीनं होत तो सुन्नत होत सबकी. जर का शिवाजी महाराज झाले नसते
तर जगात हिंदू मात्रा शिल्लक राहिली नसती, असा त्याचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. असे मला भूषणाचे जास्त काही नाही, फक्त 300 छंद पाठ आहेत.